नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये आता अतिशय सारंग आणि सावलीच्या प्रेमाचा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये सावलीला गावाला जाण्याची 2 दिवसाची परवानगी मिळतात. जेव्हा सावली आता गावाला जायला निघते, पण त्याच वेळेस आता मात्र सखदेवला ऐश्वर्याने गावाला जाण्याची बंदी घालून आता परवानगी न देताच इकडे जेव्हा ते सत्य सारंगला समजते, तेव्हा आता सारंग एक भयानक आयडिया करून सावलीसोबत सारंग आता कसे गावाला येतो. आणि 2 दिवस आता गावामध्ये होळीच्या सणाला सारंग आणि सावली प्रेमाने दोघांमधले नाते फुलत, होळीच्या दिवशी आता सारंग सावलीच्या भागेमध्ये कुंकू माळून सावलीला आता सारंग कसा बायकोचा हक्क आणि अधिकार देतो. प्रेमाचे नाते फुलून सारंग आणि सावली कसे एकत्र येतात. आणि आता आसमीला शोधून काढण्या अगोदरच सारंग हा कसा सावलीचा होतो. आणि त्याचबरोबर आता सावलीला बायकोचा हक्क आणि अधिकार देऊन प्रेमाने 2 दिवसानंतर सारंग हा बायकोच्या हक्काने आता सावलीला पुन्हा कसा घरी घेऊन येतो, हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यामध्ये आता होळीच्या सणासाठी वाण देण्यासाठी एकनाथराव हे कान्हूला घेऊन मेंदळ्यांच्या घरी आलेले असतात. आणि सावलीला मोठ्या प्रेमाने होळीच्या सणाला आमंत्रण देऊन आता एकनाथरावांनी सारंगला सुद्धा 2 दिवस गावाला येण्याची विनंती केलेली असते. तेव्हा आता इकडे सावलीला मात्र आता आपल्याला परवानगी मिळणार नाही. कारण आता आपण जर गावाला गेलो तर सारंग सरांची काळजी कोण घेणार, यामुळे आपल्याला गावाला जाता येणार नाही असे सावलीला वाटत असते. पण त्याच वेळेस आता सारंगने सावलीच्या मनातील ओळखलेले असते आणि सारंगने सावलीला 2 दिवसाची गावाला जाण्याची परवानगी दिलेली असते. आणि नवऱ्याचा हक्क दाखवून सारंग म्हणतो की फक्त 2 दिवस बरं का, जास्त दिवस अजिबात थांबू नकोस. आणि सावली खुश झालेली असते. आणि इकडे सोहम बबलूने मोठी करामत करून सखदेवला आता घरातच लपून ठेवलेली असते. आणि ऐश्वर्याचा प्लान फाट्यावर मारलेला असतो आणि सखदेव हा त्या घरात नोकर म्हणून काम करतो. हे सत्य आता एकनाथरावांनी कान्हूसमोर येऊच दिलेले नसते आणि त्यामुळे ऐश्वर्याची तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. जेव्हा आता गावाला होळीच्या सणानिमित्त जाण्यासाठी सखदेव ऐश्वर्याकडे आता परवानगी मागतो, पण ऐश्वर्या ही सखदेवची सुट्टी कॅन्सल करते आणि म्हणते की तुला इथेच राहावं लागेल. आत्ताच तर कामाला आला ना, काय आहे गावाकडे, तू अजिबात तुला सुट्टी मिळणार नाही आणि तू इथेच राहा असे म्हणत आता सखदेवला खूप वाईट वाटलेलं असतं. आणि विठ्ठलाच्या गळ्यात तुळशीचा हार घालण्याची आपल्याला जो मान होता तो आता आपल्याला मिळणार नाही, यामुळे आता सखदेवला वाईट वाटते. इकडे आता सावली ही नेहमीप्रमाणे आता गावाला जाण्यासाठी तिची सगळी बॅग भरून निघालेली असते. आणि आता तेवढ्यात सारंग हा सावलीसमोर येतो. सावली चालली, यामुळे आता सारंगला काही जणू करमतच नसते. सारंग आता सावलीकडे बघतो आणि म्हणतो, सावली अगं निघालीस काय तू, आणि तुझा भाऊ कुठे आहे. तेव्हा आता सावली म्हणते की तो येणार नाही, त्याला मी म्हटले होते पण तो गावाला येणार नाही म्हणतो आणि तो इथेच थांबणार आहे. तर सारंग म्हणतो की अगं पण का, सणानिमित्त त्याला सुद्धा जायला हवे ना. तर तेवढ्यात आता सोहम म्हणतो की दादा, सखदेव काकाची सुट्टी मंजूर झाली नाही. ऐश्वर्या वहिनीने सखदेव काकांना सुट्टीच दिली नाही. आणि तेवढ्यात ते ऐकून आता सारंगला मोठा धक्का बसून सारंगला आता ऐश्वर्याचा राग आलेला असतो. तेवढ्यात आता सारंग म्हणतो की या ऐश्वर्याला काय करावं तेच काही कळत नाही. आपण काय नोकर म्हणून त्यांना काय कायमचं विकत घेतलंय का, त्यांना सुद्धा त्यांच्या हक्काची सुट्टी हवीच नाही, त्यांना सुद्धा त्यांचं जीवन आहेच ना. ही ऐश्वर्या असं का वागते तेच काही कळत नाही. पण नाही आता ह्या ऐश्वर्याला धडा शिकवायला हवा. आणि पटकन आता सारंगच्या डोक्यात एक आयडिया येते. सारंगच्या आता लक्षात आलेलं असतं की ऐश्वर्याने मुद्दामून सखदेवला इथे ठेवलं. आणि आता सखदेवला इथे ठेवल्यानंतर आता आपण एक काम करू, सावलीसोबत आता आपण गावाला जाऊ. सावलीला सोडण्याच्या बहाण्याने आपल्याला तिकडे सावलीसोबत वेळही घालवता येईल आणि इकडे आपलं काम देखील होईल. तेव्हा आता सावलीकडे बघत आता सारंग म्हणतो की 1 मिनटं सावली, माझं एक काम आहे, तर मी तुला जाताना ड्रॉप करतो. तर आता सावली म्हणते की अहो सारंग सर, तुमची तब्येत अजून चांगली नाही आहे, तुम्ही कशाला येता. तर सारंग म्हणतो की ऐक सावली, मला काहीच होत नाही आणि मी ठणठणीत आहे.
सारंग देखील आता सावलीसोबत गावाला जाण्यासाठी त्याने निर्णय घेऊन आता निघालेला असतो आणि आता इकडे सोहम आणि बबलूला खूप आनंद झालेला असतो। तर आता इकडे सारंग हा सावलीसोबत आता गावाला देखील आलेला असतो। इकडे मात्र आता ऐश्वर्या ही खूप खुश झालेली असते आणि आता ऐश्वर्या ही विचार करते की काही जरी झालं तरी या सावलीला सारंगपासून आता कायमचं दूर करायचंच। आणि त्यासाठी आता तिलोत्तमाकडे ऐश्वर्या आता तिलोत्तमाला म्हणते की मॉम, काही जरी झालं तरी आता आपल्याला अस्मीला शोधायला हवं। अस्मीला जर आपण शोधून इथे आणलं तर या पुरीला आपल्याला घरातून हाकलवता येईल। आणि लगेच आता तिथे राज आलेला असतो। राज म्हणतो की हे बघ, त्याची तू काळजी करू नकोस, अस्मीला शोधायचंय ना, आपल्याकडे एक माणूस आहे। तर ऐश्वर्या म्हणते कोणता? तेवढ्यात आता राज म्हणतो की सावलीचा तो भाऊ आहे ना, सारंगचा ब्रो, आपण त्याला मी पैसे देईल आणि त्याला शोधायचं काम सांगू। गावाकडे तो बरोबर अस्मीला शोधील। तर लगेच आता ऐश्वर्या म्हणते की राज तू हे सगळं करशील? तर राज म्हणतो ऑफकोर्स। तर तिलोत्तम आणि ऐश्वर्या खुश झालेले असतात। इकडे आता सारंग हा सावलीला घेऊन गावाकडे येतो। गावाकडे आल्यानंतर आता एकनाथराव कान्हू सारंगचे जंगी स्वागत करतात आणि जावयासारखा मान देऊन आता गावात सगळ्या सणानिमित्त आता होळी पेटवलेली असते। त्यामध्ये आता सारंग आणि सावलीच्या हातून होळीची पूजा केली जाते। प्रेमाने होळीला हळदी कुंकू अर्पण करून होळीभोवती आता सारंग आणि सावली मिळून फेरे मारतात। एकनाथरावांनी आता सारंगचा पुन्हा जावयाच्या नात्याने मान राखून आता सत्कार केलेला असतो आणि सगळा गाव आता सारंग आणि सावलीचा पाहुणचार करतात। तर आता सारंगला खूप हायसं वाटलेलं असतं। या गावातील माणसं जरा वेगळेच आहे, किती प्रेम करतात हे आपल्यावरती आणि किती भरभरून आपल्याला माया देतात आणि या गावाच्या सणामध्ये खरंच सहभागी व्हायला खूप आनंद मिळतो। आणि हाच आनंद आता आपल्याला मिळाला आहे तोही केवळ सावलीमुळे, हे आता सारंगच्या लक्षात येऊन आता प्रेमाने सारंग हा सावलीसोबत आता होळीची पूजा करून सारंग आता खऱ्या अर्थाने होळीच्या साक्षीने आता सगळ्या संकटाचा नाश करून सारंग आता सावलीच्या भागेमध्ये कुंकू भरतो आणि म्हणतो की सावली, आजपासून खऱ्या अर्थाने तू माझी हक्काची सहचरिणी, माझी मैत्रीण, माझी सखी सगळं काही झालीस आणि आजपासून मी हे तुला नवऱ्याच्या हक्काने सांगतोय। तर आता त्याच वेळेस आता सावलीला खूप हायसं वाटलेलं असतं आणि सारंगने सावलीला बायकोचा हक्क आणि अधिकार दिलेला असतो आणि तेही होलिका मातेच्या समोर। तेव्हा आता होलिका मातेच्या समोर आता सावली ही सारंगची बायको झालेली असते आणि सारंगने सावलीचा स्वीकार केलाय हे बघताच आता एकनाथराव आणि कान्हूला अतिशय आनंद होतो आणि ताबडतोब एकनाथरावांना आता चंद्रकांतरावांचे बोलणे आठवते। चंद्रकांतरावांनी सांगितलेलं असतं सावली आणि सारंगच्या नात्यासाठी आपल्याला त्यांना वेळ द्यायला हवा, कारण त्यांचे लग्न ज्या परिस्थितीत झालंय ना ते बघता त्यांना वेळ हवा आहे आणि तोच वेळ दिल्यामुळे आज सारंग आणि सावली एकत्र आल्याचे सत्य एकनाथरावांसमोर येऊन एकनाथरावांचे डोळे भरून आलेले असतात आणि एकनाथराव म्हणतात रामकृष्ण हरी, विठ्ठलाने माझा बोलणं ऐकलं आणि विठ्ठलाने न्याय केला आणि जावई बापूंनी माझ्या साऊ बाळाला स्वीकारलं। तर आता डोळ्यात पाणी येऊन कान्हू आणि एकनाथरावांना आनंद झालेला असतो। इकडे आता सारंग 2 दिवस गावाकडे राहून सावलीसोबत मौज मजा मस्ती करून सावलीसोबतचे प्रेमाचे नाते फुलून आता सावलीला घेऊन सारंग आता कसे पुन्हा घरी येणार आणि त्याच वेळेस इकडे आता सावलीच्या प्रेग्नन्सीची न्यूज जेव्हा तिलोत्तमा ऐश्वर्याकडे येणार त्याच वेळेस मोठा सत्याचा कसा बॉम्ब फुटणार आणि तोही मेंढळ्यांच्या घरी, हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।